नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज फिश खायची खूप इच्छा झाली होती. म्हणजे मी सकाळी ज्यावेळेस ऑफिसला गेले ना, तेव्हापासून मला अशी खूप इच्छा झाली होती फिश खायची आणि खूप खावेसे वाटत होते मला फिश. सो मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं ऑफिसमध्येच की मला आज खूप फिश खावं वाटतं, सो फिश घेऊन या. आणि त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी फिश आणले आणि घरी आल्याच्यानंतर मग मला असं वाटत होतं की वरण भात पण खावं, भाजी चपाती पण खावी, फिश पण खावं आणि म्हणजे असं सगळंच खावं वाटत होतं मला. क्रेविंग्सच तसे होत होते मला आज. आणि त्याच्यानंतर मग मी लागले पण तयारीला. मग मी स्टार्टिंगला हे फिश मस्त धुवून वगैरे घेतले. त्यामध्ये जे काही आपले फिश फ्राय मसाला वगैरे सगळं ॲड केलं आणि त्याच्यानंतर मग मी एक नाही का डीपसाठी ठेवून दिले फिश. त्याच्यानंतर पीठ वगैरे मिळणं, चपाती वगैरे केली नाही का. त्याच्यानंतर किचन वगैरे सगळं आवरून घेतलं मी. परत त्याच्यानंतर खूप सारा पसारा पडला होता घरामध्ये. हे बघू शकता मी मस्त पीठ मळून घेतलं होतं. हे फिश जे आहे ते मस्त मसाला लावून ठेवलेलं होतं. इकडं बनवण्याचा कुकर लावला होता आणि पलीकडच्या साईडला मस्त उन्हाला अशी फोडणी दिली होती. आणि त्याच्यानंतर मस्त हे फिश मी असे मस्त फ्राय करून घेतले होते नाही का. आणि एवढे कुरकुरीत फिश असं वाटत होतं मी कधी जेवायला बसते नाही का. सो खूप खूप इच्छा होत होती मला फिश खायची. आणि तुम्हाला जरी फिश आवडत असतील आणि तुम्हाला आणखीन रेसिपी वेगवेगळ्या जर माहिती असतील ना फिशच्या, तर सो मला प्लीज कमेंट करून सांगा नाही का फिशबद्दल. मला खूप आवडतात फिश खायला. तर त्याच्यानंतर सगळा पसारा वगैरे आवरला आहे आता किचन वगैरे. आणि त्याच्यानंतर आता बाकीचं आवरून घेतलं आहे मी आणि आम्ही जेवायला वगैरे पण घेतलं होतं. सो तुम्हाला एक सांगायचं होतं मला. माझी एक वहिनी आहे आणि तिचं असं आहे की ती आता सध्या प्रेग्नेंट आहे आणि तिला ना प्रेग्नेन्सीमध्ये जे पण क्रेविंग्स होतात, जे पण काही खावंसं वाटतं आहे ना, सो ते तिला स्वतः बनवावं लागतं नाही का. आणि तिला असं वाटतं की मला ना कोणीतरी मस्त आयतं आणून द्यावं जेवायला, आयतं कोणीतरी मस्त आवडतं. आणि तिला पण खूप जास्त आवडतात फिश खायला प्रेग्नेन्सीमध्ये. पण काय असं आहे ना, ते आमच्या घरापासून खूप दूर राहते, त्यामुळं रोज एवढं जाणं येणं रोज पॉसिबल नाही होते. सो एकेकाचं कसं ना प्रेग्नेन्सीमध्ये की नाही का काहीच हेल्प नाही आपण करू शकत. जवळ असतं तर केलं असतं, पण एवढं लांब लांब रोज कोण जाणार ना. आणि माझं पण ऑफिस वगैरे असतं, सो मॅनेज करावं लागतं. आणि सो तुम्हाला पण फिशच्या सगळ्यात पहिलं की मला आहे ना फिश बिर्याणी खायची आहे नाही का फिशची. तर सो कोणाला येत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला फिशची बिर्याणी. आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लॉग. अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि बघा माझं कामाची तयारी कशी चालू आहे ते. बाय.